काहीच म्हणणार नाही, कारण का दिसायला लागलं डोळ्यानं काम चालू आहे. पण उगा आम्ही काय जरा पवित्रा घेतला की मग तुम्ही वितनला ताणायचं किंवा तण येऊन करायचं हे उपयोगाचं नाही. मी काय म्हणतो पाणी बघायचं कसं जाणार तुम्ही सांगा. नवीन आले उलट ह्याच्यानं रोगराई व्हायला लागली. आता हे पाणी साठल्यानं ह्याच्यावरच काय व्हायला लागलं, डास बिस सगळे थांबायला लागले. त्यांना सगळं काही रायटिंगमध्ये माझी विनंती तुम्हाला हात करून गेला दुरुस्त करून नाही बघा दुबे साहेब आता यायला जायला वगैरे ओके. वारते सुलाके घर ड्रेन 10 मीटर आहे आणि CC रस्ता 77 आहे. तर आता हे फक्त 80 मीटर बेलूरकरचं घर ते हे 80 मीटर जिथपर्यंत आहे तेवढं आमच्याकडे आहे, आम्ही करू देतो. आणि आता तो जर रस्ता आहे तो हा जर म्हणतो ना भोसलेचा, काल आम्ही टेंडर करून दिले. आणखी ह्या रस्त्याचं काय हा रस्ता तीच रस्ता म्हणतात ना, जगदाळे घर म्हणले ना तुम्ही बेलूर करते बेलूरच्या घरापासून जगदाळीचं घर तिथपर्यंतच आहे. 2 तारखेला आम्ही 2 ऑगस्टला एक निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना की बाबा 8 दिवसात प्रभाग क्रमांक 9मध्ये जे कामं चालू आहेत ते कामं जर सुरळीत नाही झाले तर 10 तारखेला आम्ही उपोषण करणार आहेत असं एक निवेदन दिलं होतं. त्यानंतर 3 तारखेपासून 82चे आणि नगरपालिकेच्या कामाच्या हालचाली चालू झाल्या आणि त्यांनी आज आम्हाला एक विनंतीपूर्वक पत्र दिलेलं आहे. PWDनं पण दिलेलं आहे आणि नगरपालिकेनं पण एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रात असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे की मी 8 दिवसात किमान WBM तरी करून देतो असं आत्ता मोरे साहेबानं लेखी दिलेलं आहे मला. त्याच्यामुळं पहिलं तर मी त्यांचे आभार मानतो की बाबा तुम्हाला किमान इथल्या नागरिकांच्या होणाऱ्या यातना कळाल्या आणि नगरपालिकेला आणि 82ला कुठंतरी एक पाजर फुटला मायाचा. कारण का कित्येक वर्ष झालं आज इथले लोक ह्या नरक यातना सहन करत होते, त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आम्ही समतावाशांनी मिळून केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मी मोरे साहेबाचे व दुरुक्कर साहेबाचे, दुबे साहेबाचे तर आभार मानतो. परंतु त्यांना ही अशी सुद्धा विनंती करतो की आज जरी तुम्ही आम्हाला हे पत्र दिलं असेल आणि 10 तारखेला उपोषणाला बसू नका म्हणून जरी तुम्ही आम्हाला पत्र दिलं आहे, परंतु आमची तुम्हाला एक विनंती आहे, कामात खंड पडू देऊ नका. काल काम चालू होतं, आज काम बंद आहे. याचा अर्थ असा नाही की 1 दिवस काम करायचं 4 दिवस काम बंद ठेवायचं. आणि कामाचा दर्जा उत्कृष्ट राहण्यासाठी आपला ऑफिसच्या मार्फत इथं देखरेखीला कोणीतरी एखादा तुमचा सुपरवायझर द्या, इंजिनियर द्या आणि होता येईल तेवढं लवकरात लवकर कामं करून द्या. त्यानंतर तसं तर समतामध्ये राजकीय कधी आजपर्यंत वळण लागलेलं नाही कुठल्या कामाला, किंवा आम्ही 2011पासून मी जे काही समता कॉलनीसाठी समाजकार्य करतो त्याच अनुषंगाने हे सगळं आम्ही करायला चालू केलं होतं. आज समता गृहनिर्माण सोसायटीच्या मार्फत निवेदन दरवेळेस आम्ही देतो कुठल्या लोकांच्या अडीअडचणी असतील तर. परंतु माझं आज आपल्या माध्यमातून मला आमचे मित्र, गटनेते माजी, नगरसेवक माजी यांना पण मी प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक आहेत ते, आणि त्यांनी त्या दिवशी बिनबुडाचे जे आरोप केले होते नगराध्यक्षावर, तर त्यांना माझं आणखीन एकदा आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी त्या दिवशी सांगितलं की प्रभाग क्रमांक 9मध्ये विकास कामाला जाणून बुजून निधी दिला जात नव्हता, तर ह्या गोष्टी त्यांनी कागदावर सिद्ध करून दाखवावं. आणि 5 वर्षात त्यांनी कधी कलेक्टरला निवेदन दिलंय का
किंवा कलेक्टरनं सुद्धा समजा निवेदन दिल्यानंतर जर कलेक्टर महोदयांनी जरी समजा आमच्या गटनेत्याचं जर ऐकलं नसेल तर त्यांनी नगराध्यक्षाच्या विरोधात कधी कुठं आंदोलन केलं आहे का किंवा उपोषण केलं आहे का की माझ्या प्रभागाला काम नाही, विकास कामं नाहीत, विकास कामापासून माझा प्रभाग वंचित आहे असं त्यांनी त्या दिवशी सांगितलं. आता हा विषय काढायचा नव्हता, पण आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना आणखीन एकदा माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्या दिवशीच्या गोष्टीचा खुलासा करावा आणि जे नंतर त्यांनी दाखवावं आणि मग नंतर मी पण प्रभागात नगराध्यक्षांनी काय काय आजपर्यंत कामं केले हे कागदावर ऑन रेकॉर्ड दाखवायला मी तयार आहे. उगं कसं आहे, हवेत गोळ्या मारण्यात अर्थ नाही आणि प्रत्येक जनतेला काहीतरी सांगायचं, दिशाभूल करायची. मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण जे आता इथं उभारलोत हा रस्ता मीच खोदला म्हणून सांगितलं त्या दिवशी त्यांनी. हा रस्ता अंडरग्राऊंडचे काम कुणाचं चालू आहे ह्या सगळ्या शहराला माहीत आहे. त्यांना थोडा त्यांचा अभ्यास कमी असेल, गटनेते आहेत पण त्यांचं लक्ष प्रभागात नसल्यामुळं त्यांना वाटलं असेल की हा रस्ता नानानंच त्या दिवशी खोदून ठेवला असं त्यांनी डायरेक्ट माझ्यावर आरोप केला होता. आणि प्रभागातील लोकाला पण सांगतात त्यांनी की हा रस्ता जर नानानं खोदला नसता तर ही वेळच आली नसती. तर त्यांच्या माहितीच तो सांगतो की हा रस्ता ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, हा रस्ता अंडरग्राऊंडचं काम चालू असल्या कारणाने त्या गुत्तेदाराने केलेलं काम होतं ते. आणि जेव्हा इथल्या लोकांना त्रास झाला तेव्हा त्या लोकांनी आमच्या गटनेत्याला पण फोटो टाकले होते इथले आणि मला पण टाकले होते, पण गटनेत्याने कधी येऊन ती गाडी आरलेली बघितली नाही. परंतु मी स्वतः, मला फोटो आल्यानंतर मी आमचे संचालक सुधीर जगदाळे यांनी मला पण फोटो टाकला होता आणि त्यांना पण टाकला होता. त्यांनी दस्ती केली नाही तर यायची. मी येऊन पाहणी केल्यानंतर ते सगळं काम मी इथे 1 महिना थांबून सगळं इथलं नियोजन करून घेतलेलं आहे. जनता आता दूधखोळी राहिलेली नाही. त्याच्यामुळं माझं आज त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की यापुढे राजकीय भाषा वापरू नका. लोकांना फक्त कामाशी मतलब असतो, जनतेला काम होण्याशी मतलब आहे. विनाकारण काहीतरी राजकीय गोष्टी बोलायच्या, एकमेकावर आरोप करायचे. लोक आरोपाला कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळं यापुढे माझ्या मित्रांनी किमान राजकीय भाषेत जर काय आरोप करायचे असतील तर त्यांनी 10 वेळेस विचार करून नाना घाटगेवर बोलताना किंवा नगराध्यक्ष यांच्यावर आरोप करताना यापुढे त्यांनी थोडा विचार करून आणि भान जागेवर ठेवून आरोप केले पाहिजे, एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. आणि नंतर बँडशी आणि नगरपालिकेला पण आणखीन एकदा मी सांगतो की काम बंद पडता कामा नये. जर कामं जर बंद पडले, तुम्ही 8 दिवसात काम लिहून दिलेलं आहे लेखी, जर 8 दिवसात जर काम झालं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेन आणि याला सर्वस्व जिम्मेदार बँडशीचे अधिकारी, नगरपालिकेचे कर्मचारी हे सर्वस्व जिम्मेदार राहतील. टोकाचं पाऊल म्हणजे मला माहीत नाही मी ह्या जनतेसाठी कुठले पाऊल उचलेन आणि जर माझ्या जीवाला जर बरं वाईट काय झालं तर याला सर्वस्व जिम्मेदार हे 2 नगरपालिका आणि बँडशी राहील.